नागपूरच्या शिक्षक भरतीमध्ये मृत शिक्षणाधिकाऱ्यांची सही वापरून 100 पेक्षा अधिक शिक्षकांची भरती। 2016 मध्ये सेवानिवृत्त झालेले शिक्षणाधिकारी सोमेश्वर नैताम यांच्या मृत्यूच्या नंतरही त्यांच्या सहीचा वापर। बोगस सहीच्या माध्यमातून 2016 ते 2024च्या दरम्यान बोगस शिक्षक भरती। नागपूर शिक्षक भरती घोटाळ्याची मुख्यमंत्री फडणवीसांकडून गंभीर दखल। 580 अपात्र शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द होण्याची शक्यता। प्रत्येक बोगस नियुक्तीसाठी 20 ते 35 लाख रुपये घेतल्याची सूत्रांची माहिती। माजलगावमध्ये हत्या झालेला बाबासाहेब आगे भाजपचा पदाधिकारी बूथ विस्तारक पदाची जबाबदारी सांभाळत होता। हत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट। हिंगोलीमध्ये पैसे काढण्याच्या कारणावरून ग्राहक आणि बँक कर्मचाऱ्यांमध्ये राडा झालाय। पैसे काढण्यासाठी आलेल्या नागरिकाकडून बँक कर्मचाऱ्याला मारहाण, गुन्हा दाखल होण्याची शक्यता। पुण्यामध्ये पुन्हा कोयता गँगची दहशत। फ्लॅटच्या बुकिंगची रक्कम परत मागितल्याचा राग मनामध्ये ठेवत कोयता फिरवत दहशत माजवण्याचा प्रयत्न। उत्तम नगर भागामधली घटना आहे, गुन्हा दाखल झालाय। पुण्यामधील उद्योगपतीची बिहारच्या पाटण्यामध्ये हत्या झाली आहे। कोथरूडमधील उद्योगपतीचा सायबर मर्डर झाल्याची माहिती। कंपनीच्या कामासाठी मेल करत पाटण्यामध्ये बोलावून घेत हत्या। पुण्यामधील उद्योगपतीच्या सायबर हत्येच्या प्रकरणी 5 संशयित ताब्यात। बिहार पोलिसांच्या विशेष पथकानं संशयितांना जेहानबाद आणि नालंदा जिल्ह्यामधून अटक केली आहे। जालना जिल्हा परिषदेमध्ये सीईओच्या दालनासमोर पाणी टंचाईला कंटाळून एका ग्रामस्थाचा आत्मदहनाचा प्रयत्न। घनसावंगी तालुक्यामधील मच्छिंद्रनाथ चिंचोली गावामध्ये 15 वर्षांपासून पाण्याचा प्रश्न गंभीर। सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आहे। जालन्यामध्ये शेतकऱ्याचं स्मशानामध्ये चितेवरती झोपून आंदोलन। सरसकट कर्जमाफीसाठी बदनापूर तालुक्यामधल्या केळीगव्हाण इथल्या स्मशानभूमीमध्ये शेतकऱ्याने हे अनोखं आंदोलन केलंय। बीडमधील भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या ताफ्याला मुस्लिम नागरिकांनी काळे झेंडे दाखवले। बोगस जन्मदाखला देणाऱ्यांच्या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची मागणी सोमय्यांनी केली होती। सांगलीमध्ये संभाजी भिडेंना कुत्र्याचा चावा। शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू। ज्या परिसरामध्ये भिडेंवरती कुत्र्याने हल्ला केला तिकडे महानगरपालिकेकडून कुत्रे पकडण्याची मोहीम। रायगड जिल्ह्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का बसणार आहे। आज अनिल नवघणे आपल्या असंख्य कार्यकर्त्यांच्या सोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये करणार जाहीर पक्ष प्रवेश। महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या उपांत्य फेरीचे पंच नितीश कबालिये यांचं 3 वर्षांसाठी निलंबन। महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष रामदास तडस यांची माहिती। शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ मधील कुस्तीच्या नंतर झालेल्या वादामुळे निलंबन। शिवराज राक्षेवरती निलंबनाची कारवाई करून प्रकरणाच्या चौकशीसाठी समितीची स्थापना। मात्र कुस्तीचा निकाल आहे तसाच राखण्याचा महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचा निर्णय। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये भाजप नेत्यांमध्ये 2 गट। आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या भाजप काँग्रेस नेत्यांच्या पॅनलच्या विरोधात माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख हे स्वतंत्र लढण्यावरती ठाम आहेत। पुण्यामधील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या थकीत कराच्या संदर्भात सुनावणी। रुग्णालयाच्या थकीत कराबाबत 2 दिवसांमध्ये सुनावणी होईल। रक्कम जमा करा अन्यथा पुढील कारवाई अटळ। महानगरपालिकेचा इशारा। ॲडव्होकेट असीम सरोदेंची पुणे महानगरपालिकेला नोटीस। सुरक्षा रक्षक नेमण्यासाठी 50 कोटींची पुणे महानगरपालिकेची तरतूद। पालिकेनं बेकायदेशीर राबवलेल्या निविदेच्या प्रक्रिया त्वरित थांबवण्यासाठी नोटीस। नोटीशीला 4 दिवसांमध्ये उत्तर देण्याची मागणी। गोंदियामधील गर्भवती महिलेच्या मृत्यूचं प्रकरण। जिल्हा प्रशासनाकडून कंत्राटी डॉक्टर आणि आरोग्य सेविकेवरती कायमस्वरूपी सेवा समाप्तीची कारवाई। बीड जिल्हा रुग्णालयामध्ये आठवड्यामध्ये 3 गर्भवती महिलांचा मृत्यू झालाय। प्रसूतीच्या दरम्यान माता मृत्यूच्या प्रकरणामध्ये 3 सदस्यीय समिती स्थापन झाली आहे। एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी शरद पवारांची भेट घेतली। शरद पवार यांचा एमपीएससीचे अध्यक्ष रजनीश शेठ यांना फोन। तांत्रिक अडचणींवरती तात्काळ तोडगा काढण्याच्याही पवारांच्या सूचना। राज्यामध्ये सर्वत्र तापमानामध्ये वाढ झाली असून जलाशयांमधल्या साठ्यामध्ये घट होती आहे। जलाशयांमध्ये सध्या एकूण क्षमतेच्या 41% इतका पाणीसाठा शिल्लक आहे। यामध्ये पुणे विभागामध्ये सर्वात कमी तर कोकणामध्ये 50% पाणीसाठा। गोंदियाच्या देवरी तालुक्यामधील काही भागामध्ये अवकाळी पावसाची हजेरी। रब्बी हंगामामधल्या धान पिकाला याचा फायदा होईल। जळगावमध्ये 5 वर्षांपूर्वी मंजूर पाणी पुरवठा योजनेचं पाणी आज वरणगावमध्ये पोहोचलं। ग्रामस्थांनी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला।
परभणीमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी उभारलेल्या स्टँडची भिंत कोसळली. 4 विद्यार्थी जखमी झालेत. जखमींपैकी दोघांवरती उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आलं, तर उर्वरित दोघांवरती सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. सोलापूरमध्ये आज पुन्हा एकदा तापमानाने उच्चांक गाठलाय. आज दिवसभरामध्ये सोलापूरमध्ये 42.8 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. वाढत्या तापमानामुळे नागपूर जिल्हा परिषदेकडून ग्रामीण भागामध्ये हिट ॲक्शन प्लॅन. जिल्ह्यामधील 56 प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांमध्ये शीतकक्षांची स्थापना. बीडमध्ये उन्हाची तीव्रता लक्षात घेता जिल्हा रुग्णालयांसह ग्रामीण रुग्णालयामध्ये उष्माघात कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर सामाजिक कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांचं लक्षवेधी आंदोलन. 200 किलो टोमॅटोचा शेतकऱ्यांनी चिखल केलाय. टोमॅटोला 5 ते 10 रुपये प्रति किलोचा दर मिळतोय, त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले. एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित 44% पगार व्हायला सुरुवात झाली आहे. 7 एप्रिलला 56% पगार आल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी होती. एबीपी माझाच्या पाठपुराव्याला यश आलंय. सरकारचा जमीन भूसंपादन केलेल्या शेतकऱ्यांना मोठा फटका. आता 15च्या ऐवजी 9% व्याजदराने भूसंपादनाचा मोबदला दिला जाईल. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय. राज्य सरकारकडून कैद्यांसाठी नवीन धोरण जाहीर. कैद्यानं तुरुंगामध्ये आत्महत्या केली तर कुटुंबियांना 1 लाखांची तर अनैसर्गिक मृत्यू झाल्यास 5 लाख रुपयांची मदत मिळेल. राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.